नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपली एक्झामिनेशन जे आहे ते संडेला म्हणजे रविवारी होणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला माहितीच आहे आपण पेपर 1 साठी पेपर 1 च्या प्रिपरेशनसाठी सराव प्रश्नपत्रिका जी आहे ती सुरू केलेली आहे. ठीक आहे. तर आज आपली 25th मॉक टेस्ट आहे, ज्यामध्ये आपण कम्युनिकेशन या युनिटवरती 50 महत्त्वपूर्ण प्रश्न जे आहेत ते डिस्कस करणार आहोत. म्हणजे या व्हिडिओ नंतर तुम्हाला कम्युनिकेशन या युनिटवरती जास्तीत जास्त प्रश्नाची प्रॅक्टिस करून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कम्युनिकेशन या युनिटमध्ये जास्तीत जास्त मार्क्स, मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला मिळवता येतील. ठीक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. कम्युनिकेशन हा जो युनिट आहे यावरील तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तो राहणार नाही. कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर होणार आहे. आणि जर तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून सुद्धा मला विचारू शकता. आणि या आधीचे जे मॉक टेस्ट आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्ही आणखीन पाहिलेलं नसेल तर लवकरात लवकर हे मॉक टेस्ट जे आहेत, व्हिडिओ जे आहेत ते पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये खूप हेल्प होणार आहे. तर पुढे जाण्याआधी मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या मॉक टेस्टचे काही रूल्स आहेत. जसे की आपण बघू शकता की या मॉक टेस्ट मध्ये 50 क्वेश्चन असणार आहेत. ठीक आहे. टोटल 50 क्वेश्चन असणार आहेत. जेव्हा प्रश्न तुमच्या समोर येईल, जेव्हा क्वेश्चन तुमच्या समोर अपेअर होईल, तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि पॉज केल्यानंतर तुम्हाला तो क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. यामध्ये प्रत्येक अ, बरोबर उत्तराला 2 मार्क्स मिळणार आहेत. म्हणजे जेवढे तुमचे प्रश्न बरोबर आलेत गुणिले तुम्ही 2 करा. ठीक आहे. गुणिले 2 करा म्हणजे तुम्हाला तुमचा मार्क्स कळतील, तुम्हाला तुमचा स्कोर किती झाला तो कळेल. ठीक आहे. आणि जो काही तुमचा स्कोर आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिहा. ठीक आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाहीये. जसं की आपल्याला माहिती आहे यूजीसी नेटची एक्झाम असेल किंवा कुठलीही सेटची एक्झाम असेल, महाराष्ट्र सेटची एक्झामिनेशन असेल, तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसते. बरोबर? त्याच प्रकारे आपली मॉक टेस्ट असणार आहे. ठीक आहे. तर तुमचा जो काही स्कोर असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिहा आणि ऑप्शन कुठला करेक्ट आहे तो सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. पुढे वळण्याआधी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की खूप कमी कालावधी उरलेला आहे आणि या कमी कालावधीमध्ये कमीत कमी वेळेत आम्ही जास्तीत जास्त सिलेबस जो आहे, कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आम्ही नवीन बॅच सुरू करत आहोत. ती 11 तारखेपासून सुरू केलेली आहे. तर यामध्ये तुम्हाला 40 फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळणार आहेत. 40 पूर्ण अभ्यासक्रमावरती टेस्ट सिरीज मिळणार आहेत, ज्यामध्ये डेटा इंटरप्रिटेशन असेल, लॉजिकल रिझनिंग असेल किंवा आणखीन मॅथमॅटिकल रिझनिंग असेल, या प्रकारच्या सर्व क्वेश्चनचं डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. ठीक आहे. त्यासोबतच तुम्हाला पीवायक्यूज म्हणजे मागील 2011 पासून 2020 पर्यंतचे जे प्रश्नपत्रिका आहेत ते सोडवल्या स्वरूपात तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. तेही तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन सोबत मिळणार आहेत. यासोबतच तुम्हाला फुल सिलेबस नोट्स सुद्धा मिळणार आहेत मित्रांनो. आणि हे नोट्स अशा प्रकारे बनवलेले आहेत की ते तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कन्सेप्ट क्लिअर करू शकता. आणि हे टायनी नोट्स आहेत, म्हणजे 20 ते 25 पेजेसचे नोट्स आहेत. हे तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण वाचून 2 ते 3 दिवसात तुमचं रिव्हिजन जे आहे ते कव्हर करू शकता. ठीक आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ लेक्चर्स हवे असतील ती सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केली जातील. मित्रांनो, 40 फुल सिलेबस टेस्ट जे आहे ते तुम्हाला 599 मध्ये मिळणार आहेत आणि पीवायक्यू जर तुम्हाला हवे असतील तर ते 499 रुपयामध्ये. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला फक्त जर नोट्स हवे असतील तर 399 आणि फक्त व्हिडिओ लेक्चर्स हवे असतील तर 599. परंतु हे सर्व जर तुम्ही कंबाइनली परचेस कराल तर ते तुम्हाला फक्त 999 रुपयामध्ये मिळणार आहे. म्हणजे त्यामध्ये 40 फुल सिलेबस टेस्ट असणार आहेत, पीवायक्यू टेस्ट असणार आहे आणि फुल सिलेबस नोट सुद्धा यांचा समावेश असणार आहे, फक्त 999 रुपयामध्ये. आणि तुम्हाला व्हिडिओ लेक्चर सोबत हवा असेल तर 1499 त्याची किंमत असणार आहे. तर लवकरात लवकर जॉईन करा मित्रांनो. तुम्हाला जर हा बॅच जॉईन करायचा असेल तर या खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये महाराष्ट्र सेट ही कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. कम्युनिकेशन इज अ नॉन स्टॉप. ठीक आहे. कम्युनिकेशन जे आहे ते नॉन स्टॉप डॉट 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 आहे. डॉट 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 म्हणजे काय आहे? पेपर आहे, प्रोसेस आहे, प्रोग्राम आहे की प्लॅन आहे? तर कम्युनिकेशन ही नॉन स्टॉप प्रोसेस आहे. ठीक आहे. प्रक्रिया आहे नॉन स्टॉप. ऍज अ गुड क्लासरूम कम्युनिकेटर यू आर सपोज टू नो युअर. जर तुम्ही क्लासरूम मध्ये चांगले कम्युनिकेटर असाल तर तुमच्याकडे कुठली एक क्वालिटी, कुठली एक चांगली आवश्यक गोष्ट असायला हवी. ऑडियन्स इमोशन्स, सायलेंट क्यूज,
आर्टफुल पॉजेस की काउंटर आर्ग्युमेंट्स. तर तुमच्याकडे कुठली एक चांगली गोष्ट असायला हवी? तर आर्टफुल पॉजेस. ठीक आहे, म्हणजे आपण बोलता बोलता जे पॉजेस घेत असतो, एक सेंटेन्स संपला की पॉज घेणे, दुसरा सेंटेन्स संपला की पॉज घेणे, तर ते आर्टफुल पॉजेस जे असतात ते गरजेचे असतात एक चांगला कम्युनिकेटर होण्यासाठी. द डॉट 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 इज द पर्सन हु ट्रान्समिट द मेसेज. ठीक आहे, असा कोणता पर्सन आहे जो की मेसेज ट्रान्समिट करत असतो? ट्रान्समिट करणाऱ्या माणसाला काय म्हटलं जातं? त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं? रिसिव्हर, ड्रायव्हर, सेंडर की क्लीनर? तर ऑब्व्हियसली त्याला सेंडर म्हटलं जातं. जो मेसेज सेंड करत असतो तो सेंडर असतो. जो मेसेज रिसीव्ह करत असतो तो रिसिव्हर असतो. आणि त्यानंतर फीडबॅकची प्रोसेस होत असते. पुढील प्रश्न. डॉट 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 is an aggressive behavior and will most likely bring a negative response from the speaker. ठीक आहे, अशी कुठली एक अग्रेसिव्ह बिहेवियर आहे, ठीक आहे, आक्रमक वर्तन आहे आणि ज्यामुळे काय होत असतं? निगेटिव्ह रिस्पॉन्स मिळत असतो स्पीकर कडून. ठीक आहे, तर कुठली अशी अग्रेसिव्ह बिहेवियर आहे? कुठला असा अग्रेसिव्ह बिहेवियर आहे? इंटरप्टिंग आहे, व्यत्यय आणणे म्हणजे यॉनिंग आहे म्हणजे जांभई, स्लॅपिंग म्हणजे कानाखाली आवाज काढणे, की डी म्हणजे डान्सिंग आहे? तर ऑब्व्हियसली इंटरप्टिंग म्हणजे बोलताना किंवा कन्व्हर्सेशन मध्ये, कम्युनिकेशन मध्ये व्यत्यय आणणे, ही एक अग्रेसिव्ह बिहेवियर आहे ज्यामुळे निगेटिव्ह रिस्पॉन्स मिळत असतो स्पीकर कडून. ओके. मेसेज इज अन सिग्नल दॅट ट्रिगर्स द रिस्पॉन्स ऑफ. मेसेज काय असतो? एक सिग्नल असतो जो की प्रतिसाद ट्रिगर करत असतो, रिस्पॉन्स ट्रिगर करत असतो. ते काय असतं? रिसिव्हर असतो, ड्रायव्हर असतो, सेंडर असतो की क्लीनर असतो? तर रिसिव्हर असतो. ठीक आहे. Okay, the internal and external factors that affect message reception by the student in the classroom, okay, are referred to as. म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल जे फॅक्टर्स असतात जे की मेसेज रिसेप्शनला अफेक्ट करत असतात, जे की स्टुडंट करत असतात क्लासरूम मध्ये. ठीक आहे, त्याला काय म्हटलं जातं? त्याला काय रेफर केलं जातं? फीडबॅक म्हटलं जातं, फ्रॅगमेंटेशन, चॅनलायझेशन की नॉइज. ठीक आहे, ते इंटरनल आणि एक्सटर्नल फॅक्टर जे असतात जे की मेसेज रिसेप्शनला अफेक्ट करत असतात त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं, तर नॉइज त्याचा आन्सर आहे. ठीक आहे, म्हणजे क्लासरूम मध्ये समजा स्टुडंट्स मध्ये काही कम्युनिकेशन होत असेल तर जो सेंडर असतो, तो जो मेसेज सेंड करत असतो त्यामध्ये काही बॅरियर्स येत असतील तर त्यामधला एक नॉइज एक आहे. ठीक आहे, तर नॉइज आपला राईट आन्सर आहे. पुढील प्रश्न. डॉट डॉट कंटेक्स्ट रेफर्स टू द रिलेशनशिप बिटवीन द सेंडर अँड रिसिव्हर. कुठला असा कंटेक्स्ट आहे जो की सेंडर आणि रिसिव्हर मधला रिलेशनशिप आपल्याला सांगत असतो किंवा स्पष्ट करत असतो? सोशल कंटेक्स्ट, फिजिकल कंटेक्स्ट, कल्चरल कंटेक्स्ट की क्रोनॉलॉजिकल कंटेक्स्ट? तर सोशल कंटेक्स्ट जो असतो इट रेफर्स टू द रिलेशनशिप बिटवीन द सेंडर अँड रिसिव्हर. पुढील प्रश्न. when a sender manipulates information so that it will be seen more favorable by the receiver in communication it is called. म्हणजे सेंडर जेव्हा एखादी इन्फॉर्मेशन मॅनिपुलेट करत असतो, ठीक आहे, म्हणजे हाताळत असतो, जेणेकरून त्यामुळे काय होतं? जो मेसेज असतो, जी इन्फॉर्मेशन असते ते जास्ती फेवरेबल असते रिसिव्हर साठी. ठीक आहे, तर त्या या प्रोसेसला कम्युनिकेशन मध्ये काय म्हटलं जातं? सिलेक्टिव्ह परसेप्शन, लिंग्विस्टिक ट्रॅप, फिल्टरिंग की इमोशनल अपील? तर याला म्हटलं जातं फिल्टरिंग. ठीक आहे, फिल्टरिंग करत असतो म्हणजे एखादा मेसेज सेंडर जेव्हा सेंड करत असतो तर ते सेंड करण्याआधी तो मेसेज, तो इन्फॉर्मेशन जे आहे ते मॅनिपुलेट करत असतो. त्यामुळे रिसिव्हरला जे मेसेज रिसिव्ह होत असतो तो चांगल्या पद्धतीने मिळत असतं फिल्टर करून. ठीक आहे, म्हणजे त्यामध्ये कुठलाही बॅरियर असणार नाही, त्यामध्ये कुठलाही नॉइज असणार नाही. ठीक आहे, तर आपलं फिल्टरिंग हे राईट आन्सर आहे. डॉट डॉट रेफर्स टू ऑल दिस फॅक्टर्स दॅट डिसरप्ट द कम्युनिकेशन. असे कुठले फॅक्टर्स आहेत जे की कम्युनिकेशन मध्ये डिस्टर्ब करत असतात, कम्युनिकेशन मध्ये अडथळा आणत असतात? ठीक आहे, नॉनसेन्स, नॉइज, नोवेअर की नोबडी? तर ऑब्व्हियसली नॉइज जो आहे तो बॅरियर असतो कम्युनिकेशन मध्ये, तो जो की काय करत असतो? डिस्टर्ब करत असतो. ठीक आहे, म्हणजे व्यत्यय आणत असतो कम्युनिकेशन मध्ये. पुढील प्रश्न. विच वॉज द फर्स्ट इंग्लिश न्यूजपेपर पब्लिश्ड इन इंडिया? इंडियामध्ये सर्वात अगोदर इंग्लिश न्यूजपेपर कुठला आला होता? बेंगाल हेराल्ड, रिफॉर्मर, बॉम्बे हेराल्ड की बेंगाल गॅझेट? तर बेंगाल गॅझेट वॉज द फर्स्ट न्यूजपेपर which was published in the India. Environmental barriers are the same as dot dot noise. Environmental barriers म्हणजे पर्यावरणीय अडथळे जे असतात ज्याला आपण म्हणतो, ते कुठले नॉइज आहेत, म्हणजे ते कुठल्या नॉइजला साम्य आहेत?
फिजिओलॉजिकल, सायकोलॉजिकल, फिजिकल की सोशिओलॉजिकल? तर ऑब्व्हियसली फिजिकल असतात, एन्व्हायरमेंटल बॅरियर्स जे की फिजिकल बॅरियर्स असतात जे की सेम नॉईज सारखे असतात. ठीक आहे, फिजिकल नॉईज सारखे असतात. रेडिओ अँड टीव्ही आर मोर पॉवरफुल अँड सक्सेसफुल इन कम्युनिकेटिंग सोशली रिलेव्हंट मेसेज बिकॉज टीव्ही आणि रेडिओ जे आहे हे दोन असे घटक आहेत जे की पॉवरफुल आणि सक्सेसफुल कम्युनिकेशनचा एक घटक आहेत जे की सोशली त्याला रिलेव्हंट मेसेज असं संबोधलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे मेसेज डिलिव्हर करण्याचं एक सर्वात महत्वाचं सर्वात सक्सेसफुल साधन म्हणजे रेडिओ आणि टीव्ही असं सोशली त्याला मानलेलं आहे. ठीक आहे, तर याचं कारण काय आहे, त्याला का मानलेलं आहे असं? दे आर डेझिग्नेटेड फॉर सच पर्पजेस, दे आर कॅपेबल ऑफ कॅचिंग द अटेन्शन ऑफ द पीपल, दे प्रेझेंट व्हरायटी ऑफ प्रोग्राम की दे कॅन रीच इवन इलिटरेट मेसेजेस. तर याचं राईट आन्सर काय असू शकतं? तर ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर, म्हणजे दे कॅन रीच इवन इलिटरेट मेसेज. ठीक आहे, मासेस, सॉरी मासेस म्हणजे ग्रुप. ठीक आहे, म्हणजे जे इलिटरेट पीपल्स आहेत ज्यांना की लिहिता वाचता येत नाही अशा लोकांना समजेल अशा प्रकारे सुद्धा रेडिओ आणि टीव्ही हे जे आहे ते मेसेज पोहोचवत असायचे. त्यामुळे या दोन घटकांना सर्वात पॉवरफुल आणि सर्वात सक्सेसफुल घटक कम्युनिकेशनचा असं मानलेलं होतं. पुढील प्रश्न, विच ऑफ देम इज रिक्वायर्ड ॲज अ स्किल वाईल रीडिंग? रीडिंग करताना किंवा वाचताना किंवा वाचन करताना, ठीक आहे, कुठली एक अशी स्किल आहे जे की गरजेची असते, आवश्यक असते? ॲबिलिटी टू इंटरप्रेट म्हणजे अर्थ लावण्याची क्षमता, बी नॉलेज म्हणजे ज्ञान, रिझन फॉर रीडिंग म्हणजे वाचण्याचे कारण किंवा रिझन, की डी ऑल ऑफ दी अबो? तर ऑब्व्हियसली ऑल ऑफ दी अबो म्हणजे ॲबिलिटी टू इंटरप्रेट असेल, नॉलेज असेल आणि रिझन फॉर रीडिंग असेल. या तिन्ही गोष्टी रिक्वायर्ड असतात वाईल रीडिंग. पुढील प्रश्न, नॉडिंग इज अन एक्झाम्पल ऑफ डॉट डॉट कम्युनिकेशन. नोडिंग जे असतं ते कशाचं एक्झाम्पल म्हणजे कुठल्या कम्युनिकेशनचं एक्झाम्पल आहे? व्हर्बल कम्युनिकेशनचं, नॉन व्हर्बल, रिटन की स्पोकन? तर नॉडिंग इज अ एक्झाम्पल ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. पुढील प्रश्न, द रिस्पॉन्स टू अ सेंडर्स मेसेज इज कॉल्ड. जेव्हा सेंडर मेसेज सेंड करत असतो त्यानंतर रिसिव्हर जो त्या मेसेजला रिस्पॉन्स करत असतो त्याला काय म्हटलं जातं? त्याला मेसेज म्हटलं जातं, फीडबॅक म्हटलं जातं, इन्क्वायरी म्हटली जाते की इन्फॉर्मेशन म्हटली जाते? तर जेव्हा सेंडर जो असतो तो रिस्पॉन्स देत असतो एका मेसेजला त्याला म्हटलं जातं फीडबॅक. ठीक आहे, सो फीडबॅक इज द रिस्पॉन्स विच सेंडर्स मेसेज. ओके. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इफेक्टिव्ह वे ऑफ कम्युनिकेशन? खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला एक असा इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आहे ते आपल्याला ओळखायचं आहे किंवा सांगायचं आहे. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे, व्हर्बल कम्युनिकेशन, सायलेन्स की रिटर्न कम्युनिकेशन? म्हणजे कुठला इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असू शकतो? तर व्हर्बल कम्युनिकेशन इज मोस्ट इफेक्टिव्ह कम्युनिकेशन वे. लेटर, ईमेल, टेलिफोन आर एक्झाम्पल्स ऑफ. जे लेटर असतात, पत्र असतात, ईमेल्स असतात आणि टेलिफोन जे असतं हे कशाचे उदाहरण आहे? मेसेज म्हणजे संदेश, फीडबॅक म्हणजे अभिप्राय, चॅनल की इनकोडिंग? तर हे जे सर्व घटक आहेत हे आहेत चॅनल. चॅनल म्हणजे काय? हे मीडियम आहेत कम्युनिकेशन करण्याचे, यांच्या थ्रू आपण कम्युनिकेशन करत असतो. त्यामुळे these all are the channels. इन कम्युनिकेशन द लँग्वेज इज. कम्युनिकेशन मध्ये जी लँग्वेज असते, भाषा असते ती काय असते? नॉन व्हर्बल कोड, व्हर्बल कोड, इंट्रापर्सनल की द सिम्बॉलिक कोड? तर लँग्वेज काय असते? द व्हर्बल कोड. ओके, सो कम्युनिकेशन मध्ये जी काही लँग्वेज आपण यूज करत असतो ती असते व्हर्बल कोड म्हणजे शाब्दिक कोड. पुढील प्रश्न, इन विच ऑफ द फॉलोइंग आर द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ कम्युनिकेशन? म्हणजे खाली कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत कम्युनिकेशनचे, ते कुठले कुठले आहेत आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे, कम्युनिकेशन इन्व्हॉल्व्स एक्सचेंज ऑफ आयडियाज, फॅक्ट्स अँड ओपिनियन्स. कम्युनिकेशन इन्व्हॉल्व्स बोथ इन्फॉर्मेशन अँड अंडरस्टँडिंग. कम्युनिकेशन इज अ कंटिन्युअस प्रोसेस, जसं की आपण सुरुवातीला प्रश्न बघितला. आणि कम्युनिकेशन इज अ सर्क्युलर प्रोसेस. तर यामध्ये काय काय कॅरेक्टरिस्टिक असू शकतात? तर ए बी सी डी म्हणजे ऑल ऑफ द अबोव आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कम्युनिकेशन. म्हणजे कम्युनिकेशन मध्ये काय इन्व्हॉल्व असतं? एक्सचेंज ऑफ आयडियाज असतात, फॅक्ट्स असतात आणि ओपिनियन्स असतात. त्यानंतर इन्फॉर्मेशन अँड अंडरस्टँडिंग इन्व्हॉल्व असतं कम्युनिकेशन मध्ये. कम्युनिकेशन जी आहे ती कंटिन्यू प्रोसेस आहे. ठीक आहे, अखंड प्रक्रिया आहे ती आणि सर्क्युलर प्रोसेस सुद्धा आहे. ओके, त्यामुळे ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. पुढील प्रश्न,
द टर्म ग्रेप वाईन इज ऑल्सो नोन ॲज, ग्रेप वाईन नावाची एक टर्म आहे, एक कन्सेप्ट आहे, त्याला काय म्हटलं जातं, त्याचा अर्थ काय आहे? हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन त्याचा अर्थ आहे, डाउनवर्ड कम्युनिकेशन, इन्फॉर्मल कम्युनिकेशन की अपवर्ड कम्युनिकेशन. तर ग्रेप वाईन म्हणजे इन्फॉर्मल कम्युनिकेशन. पुढील प्रश्न असर्शन अँड रिझन बेस्ड क्वेश्चन आहे. असर्शन काय म्हणत आहे, फॉर्मल कम्युनिकेशन टेंड्स टू बी फास्ट अँड फ्लेक्झिबल. फॉर्मल कम्युनिकेशन जे असतं ते फास्ट आणि फ्लेक्झिबल असतं. तर असर्शन हे माझ्या मते तर चुकीचं आहे, कारण इन्फॉर्मल कम्युनिकेशन जे असतं ते जास्ती फास्ट आणि फ्लेक्झिबल असतं. रिझन काय म्हणत आहे, फॉर्मल कम्युनिकेशन इज अ सिस्टमॅटिक अँड ऑर्डरली फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन. फॉर्मल कम्युनिकेशन जे असते एक सिस्टमॅटिक अँड ऑर्डरली फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन असतं, बरोबर. तर रिझन जे आहे ते बरोबर आहे, परंतु असर्शन बरोबर नाही, त्यामुळे ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. म्हणजे असर्शन हे चुकीचं आहे. फॉर्मल कम्युनिकेशन इट डज नॉट टेंड टू बी फास्ट अँड फ्लेक्झिबल, बट फॉर्मल कम्युनिकेशन इज अ सिस्टमॅटिक अँड ऑर्डरली फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन. ठीक आहे, त्यामुळे ए ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. पुढील प्रश्न, स्टडी ऑफ बॉडी लँग्वेज इज कॉल्ड प्रॉक्सिमिक्स, कायनेसिक्स, फोनेटिक्स की क्रोनेमिक्स. तर याचं आन्सर आहे कायनेसिक्स. ठीक आहे, कायनेसिक्स म्हणजे काय, बॉडी लँग्वेज. आपली जी बॉडी लँग्वेज असते कम्युनिकेशन मध्ये ती सुद्धा खूप इम्पॉर्टंट असते. तर त्या बॉडी लँग्वेजला काय म्हटलं जातं, तर कायनेसिक्स. ठीक आहे, लक्षात ठेवा कायनेसिक्स हे नाव आहे. स्टडी ऑफ साइन लँग्वेज, आपण बॉडी लँग्वेज बघितलं तसंच साइन लँग्वेज. तर साइन लँग्वेजला काय म्हटलं जातं, तर साइन लँग्वेजला सेमिओटिक्स म्हटलं जातं. बॉडी लँग्वेजला काय म्हटलं जातं, तर किनेसिक्स, आणि साइन लँग्वेजला काय म्हटलं जातं, तर सेमिओटिक्स. ट्रॅफिक सिग्नल आर एक्झाम्पल ऑफ डॉट डॉट कम्युनिकेशन. हा जो प्रश्न आहे हा एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारला गेला होता. तर ट्रॅफिक सिग्नल हे कुठल्या कम्युनिकेशनचे एक्झाम्पल आहे, तर मास कम्युनिकेशन, नॉन व्हर्बल, व्हर्बल की वन टू मेनी. तर नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचं हे एक्झाम्पल आहे ट्रॅफिक सिग्नल. ठीक आहे. Customers coming to mall and sharing some common interest and group based activities are steadily increasing. This is the example of dot dot group. हा सुद्धा प्रश्न एक्झामिनेशन मध्ये विचारला गेला होता. यामध्ये काय विचारलेलं आहे की कस्टमर्स मॉल मध्ये येत आहेत, एक कॉमन इंटरेस्ट जो आहे, कॉमन एका पर्टिक्युलर वस्तू त्यांना खरेदी करायची, त्यासाठी जो इंटरेस्ट आहे तो कॉमन आहे सर्वांचा. ठीक आहे, या ग्रुप बेस्ड ऍक्टिव्हिटी जे आहेत ते स्टेडीली इन्क्रीज होत आहेत. हे कशाचं एक्झाम्पल आहे, ओपन ग्रुपचा आहे, क्लोज ग्रुपचा आहे, पीर टू पीर ग्रुपचा आहे की हेरार्कीचा आहे. तर पीर टू पीर ग्रुपचं हे एक्झाम्पल आहे. समटाइम्स मास मीडिया मिसलीड्स सोसायटी बिकॉज रिसिव्हर्स आर हेट्रोजेनस, इन लार्ज नंबर, इलिटरेट और क्रिटिकल. तर कधी कधी काय होतं, मेसेज जो आहे, मास मीडिया जो आहे तो मिसलीड करत असतो सोसायटीमध्ये. तर याचं रिझन काय असू शकतं, रिसिव्हर मध्ये त्याचं काय एक अडथळा आहे ज्यामुळे की मास मीडियाचे मेसेजेस जे आहेत ते मिसलीड होत आहेत सोसायटीमध्ये. तर ते हेट्रोजेनस आहेत, इन लार्ज नंबर आहेत, इलिटरेट आहे की क्रिटिकल. तर हेट्रोजेनस असल्यामुळे ते मिसलीड होत आहेत. पुढील प्रश्न, ऍटिट्यूड्स, ऍक्शन्स अँड अपीअरन्सेस इन द कंटेक्स्ट ऑफ क्लासरूम कम्युनिकेशन आर कन्सिडर्ड ऍज. ऍटिट्यूड्स असेल, ऍक्शन्स असेल आणि अपीअरन्सेस असेल, हा जो कंटेक्स्ट आहे क्लासरूम मध्ये कम्युनिकेशन मध्ये काय कन्सिडर केलं जातो. ठीक आहे, जर क्लासरूम मध्ये कम्युनिकेशन होत असेल तर ऍटिट्यूड, ऍक्शन आणि अपीअरन्सेस याला काय कन्सिडर केलं जातं कम्युनिकेशन मध्ये. वर्बल कम्युनिकेशन कन्सिडर केलं जातं, नॉन वर्बल, इम्पर्सनल की इरेशनल. तर त्याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं कन्सिडर केलं जातं. इमॅजिन यू आर वर्किंग इन अन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स वेअर पीपल आर ऑफ इक्वल स्टेटस. तुम्ही एखाद्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट मध्ये काम करत आहात. ठीक आहे, त्यामध्ये जी सर्व लोक आहेत, पीपल्स जे आहेत ते इक्वल स्टेटसला आहेत. ठीक आहे, समान दर्जाचे आहेत. विच ऑफ द फॉलोइंग मेथड्स ऑफ कम्युनिकेशन इज बेस्ट सुटेड अँड नॉर्मली एम्प्लॉयड इन सच कंटेक्स्ट. जर समान दर्जाचे लोक असतील तर त्यांच्या सोबत कम्युनिकेशन करण्यासाठी कुठली मेथड कम्युनिकेशनची यूज केली जाईल, कुठली कम्युनिकेशन मेथड सुटेड असेल, सूट होईल. ठीक आहे, तर हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन असेल, व्हर्टिकल कम्युनिकेशन असेल, कॉर्पोरेट कम्युनिकेशन की क्रॉस कम्युनिकेशन. तर अशा वेळी हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन जे आहे ती युजफुल असते. अकॉर्डिंग टू होबेन, कम्युनिकेशन इज द डॉट डॉट इंटरचेंज ऑफ थॉट और आयडिया. ठीक आहे, होबेन जे आहे यांच्यानुसार कम्युनिकेशन जे आहे हे डॉट डॉट इंटरचेंज आहे ऑफ थॉट्स और आयडिया. व्हिज्युअल इंटरचेंज, ऑडिओ इंटरचेंज, वर्बल की रिटन इंटरचेंज.
तर याचा राईट आन्सर आहे व्हर्बल इंटरचेंज. ठीक आहे, लक्षात ठेवा होबेन नुसार कम्युनिकेशन हे काय आहे, व्हर्बल इंटरचेंज. In the classroom, the teacher sends the message either as words or images. The students are really encoders, decoders, agitators or propagators. जेव्हा क्लासरूम मध्ये टीचर काय करत असतो, मेसेज सेंड करत असतो वर्ड्स मध्ये किंवा इमेजेस मध्ये, तर त्यावेळेला स्टुडंट्स काय असतात, इन्कोडर असतात, डिकोडर असतात, एजिटेटर असतात का प्रोपेगेटर असतात. तर त्यावेळी स्टुडंट जे असतात ते डिकोडर्स असतात, त्यांना डिकोडर्स असं कन्सिडर केलं जातं. पुढील प्रश्न, मीडिया इज नोन ॲज, मीडिया जे आहे ठीक आहे त्याला काय म्हणून ओळखलं जातं, फर्स्ट इस्टेट, सेकंड इस्टेट, थर्ड इस्टेट की फोर्थ इस्टेट. तर मीडियाला फोर्थ इस्टेट म्हणून कन्सिडर केलं जातं. की एलिमेंट्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन इज, ठीक आहे, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन जर करायचं असेल तर त्यासाठी की एलिमेंट्स काय असतात, प्रभावी संवादासाठी मुख्य घटक काय असतात, पॅसिव्हिटी निष्क्रियता, निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मक, डिफ्लेक्शन म्हणजे विक्षेपण की ऍडव्होकसी. तर याचा राईट आन्सर काय असू शकतो, ऍडव्होकसी. ठीक आहे, ऍडव्होकसी जे आहे हे एक महत्वपूर्ण एलिमेंट आहे फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. पुढील प्रश्न, द पर्सन हू ट्रान्समिट्स द मेसेज इज कॉल्ड, जो मेसेज ट्रान्समिट करत असतो, जो मेसेज सेंड करत असतो त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं सेंडर. ठीक आहे, म्हणजे पाठवणारा. द मेसेज मे बी मिसइंटरप्रिटेड बिकॉज ऑफ, मेसेज जे आहेत ते सेंड केलेले आहेत तर रिसिव्हर पर्यंत पोहोचण्याआधी मिसइंटरप्रेट होत असतात. ठीक आहे, त्याचं रिझन काय असू शकतं, बॅरियर्स, डिस्टॉर्शन्स, डिस्ट्रॅक्शन्स की नॉइज. तर बॅरियर्स. ओके, बॅरियर्स शुड बी द करेक्ट आन्सर. Which of the following cannot be a good way of communication in promoting literacy among villagers. ठीक आहे, एखाद्या ग्रामस्थ ठिकाणी, ठीक आहे, म्हणजे विलेज ठिकाणी जर लिटरसीचं, साक्षरतेचं प्रमोशन करायचं असेल तर त्यावेळेस कुठली कम्युनिकेशन केली जाते. तर ऑप्शन्स मध्ये दिलेले काही कम्युनिकेशन्स आहेत, त्यामधलं कुठलं कम्युनिकेशन नाही केलं जात किंवा कुठलं कम्युनिकेशन चांगलं ठरणार नाही, युजफुल ठरणार नाही, ते आपल्याला सांगायचं आहे. A. Demonstration, B. Reading and writing, C. Providing material on TV and film projector की D. Large group of discussion. तर विलेजेस मध्ये आपण लिटरसीचं प्रमोशन का करत आहोत, कारण त्या ठिकाणी आपल्याला इलिटरेट लोकांमध्ये लिटरसीचं प्रमोशन करायचं आहे, बरोबर. तर ते लोक इलिटरेट असल्यामुळे त्यांच्यामध्ये रीडिंग अँड रायटिंगचा काही संबंध येणार नाही, त्यामुळे कम्युनिकेशनचा रीडिंग अँड रायटिंग ही मेथड यूज करणे हे युजफुल ठरणार नाही, त्यामुळे बी आन्सर इज द करेक्ट आन्सर. पुढील प्रश्न, द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन इन्हान्सेस थ्रू, कम्युनिकेशनची जी प्रोसेस आहे त्याला इन्हान्स कशा प्रकारे केलं जाऊ शकतं किंवा कम्युनिकेशन प्रोसेसला आपण कशा प्रकारे वाढवू शकतो. ए. बिलॉंगिंगनेस, बी. सिक्युरिटी अँड फ्रीडम टू मेक चॉईसेस, सी. इन्फॉर्मॅलिटी ऑफ मीटिंग अँड अवॉइडन्स ऑफ प्रेशर की डी ऑल ऑफ दीज. तर कम्युनिकेशन प्रोसेसला आपण कशा प्रकारे वाढवू शकतो, तर डी ऑल ऑफ दीज, म्हणजे बिलॉंगिंगनेस असेल, सिक्युरिटी अँड फ्रीडम टू मेक चॉईसेस असेल, इन्फॉर्मॅलिटी अँड ऑफ मीटिंग अँड अवॉइडन्स ऑफ प्रेशर असेल, तर या सर्व गोष्टी कम्युनिकेशनला एनहान्स करत असतात. पुढील प्रश्न, कार टेल लाईट्स आर एक्झाम्पल ऑफ डॉट डॉट कम्युनिकेशन. कारची जी टेल लाईट असते मागची रेड लाईट, ती कुठल्या प्रकारचं कम्युनिकेशन आहे, मास कम्युनिकेशन आहे, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे, व्हर्बल कम्युनिकेशन आहे की वन टू मेनी. ठीक आहे, तर कारची टेल लाईट जे आहे ते असतं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. जसं सिग्नलचे लाईट जे असतात ते नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असतात, त्या प्रकारेच कारची टेल लाईट सुद्धा नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे. पुढील प्रश्न, द टर्म कम्युनिकेशन केम फ्रॉम विच लँग्वेज. कम्युनिकेशन ही जी टर्म आहे ती कुठल्या लँग्वेज मधून घेतलेली आहे, ग्रीक लँग्वेज, लॅटिन लँग्वेज, जर्मन लँग्वेज की फ्रेंच लँग्वेज. तर याचं राईट आन्सर काय असू शकतं, सो द राईट आन्सर इज लॅटिन लँग्वेज. In oral communication there is a possibility of immediate dot dot dot. ओरल कम्युनिकेशन मध्ये पॉसिबिलिटी असते एक इमिडिएट डॉट डॉट डॉटची. डॉट डॉट डॉटच्या ठिकाणी काय येऊ शकतं, इमिडिएट रिॲक्शन असेल, इमिडिएट रिस्पॉन्स आहे, इमिडिएट रिफ्लेक्शन की इमिडिएट रिसेट. तर ओरल कम्युनिकेशन मध्ये पॉसिबिलिटी ऑफ इमिडिएट रिस्पॉन्स हे असू शकतं. ठीक आहे, पुढील प्रश्न, डॉट डॉट लिसनिंग मीन्स लर्निंग थ्रू कन्व्हर्सेशन. कुठल्या प्रकारची लिसनिंग आहे, कुठल्या प्रकारचं ऐकणं आहे, म्हणजे संभाषणाद्वारे शिकणे आहे. ठीक आहे, म्हणजे लर्निंग थ्रू द कन्व्हर्सेशन. इव्हॅल्युएटिव्ह लिसनिंग,
ऍप्रिसिएटिव्ह लिसनिंग, डायलॉजिक लिसनिंग की इम्पॅथेटिक? तर डायलॉजिक लिसनिंग म्हणजे काय असतं? लर्निंग थ्रू कन्व्हर्सेशन. द कॉम्पिटन्सी ऑफ एन इफेक्टिव्ह कम्युनिकेटर कॅन बी जज्ड ऑन द बेसिस ऑफ. ठीक आहे. इफेक्टिव्ह कम्युनिकेटरचं कॉम्पिटन्सी म्हणजे काय? त्याची संप्रेषकाची क्षमता, प्रभावी संप्रेषकाची क्षमता कशाच्या आधारावर ठरवली जाऊ शकते? पर्सनॅलिटी ऑफ कम्युनिकेटर, एक्सपिरियन्स इन द फील्ड, इंटरॅक्टिव्हिटी विथ द टार्गेट ऑडियन्स की डी मीटिंग द नीड्स ऑफ टार्गेट ऑडियन्स? तर याचा राईट आन्सर आहे मीटिंग द नीड्स ऑफ टार्गेट ऑडियन्स. नॉर्मली कम्युनिकेशन इज डॉट डॉट डॉट. कम्युनिकेशन हे काय असतं? वेअर इन द इन्फॉर्मेशन ऑर मेसेज इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. म्हणजे जेव्हा मेसेज एका पर्सन कडून दुसऱ्या माणसाकडे ट्रान्सफर केलं जातं त्याला कम्युनिकेशन म्हटलं जातं. तर ते कम्युनिकेशन हे काय असतं? ठीक आहे. इम्पर्सनल असतं, इंटरपर्सनल असतं, पर्सनल असतं की इम्पॉर्टंट असतं? तर हे जे कम्युनिकेशन असतं एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे ट्रान्सफर केलेलं त्याला पर्सनल कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. विच वन ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट पेरिशेबल? खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला एक सर्वात जास्त नाशवंत आहे? अ बुक, अ मॅगझिन, अ न्यूजपेपर और नन ऑफ दिस? अ न्यूजपेपर. ठीक आहे. न्यूजपेपर जे आहे ते सर्वात लवकर नाशवंत होत असतं. पुढील प्रश्न, स्टडी ऑफ टच इन कम्युनिकेशन इज कॉल्ड. स्टडी ऑफ टच ही जे टर्म आहे कम्युनिकेशन मध्ये याचा अर्थ काय आहे? प्रॉक्सिमिक्स, हॅप्टिक्स, फोनेटिक्स की क्रोनेमिक्स? तर स्टडी ऑफ टच म्हणजे हॅप्टिक्स. ठीक आहे. हॅप्टिक्स ही जी कम्युनिकेशनची जी टर्म आहे हे काय असतं? जेव्हा ॲनिमल्स एकमेकाशी संवाद करत असतात, कम्युनिकेट करत असतात त्या गोष्टीला हॅप्टिक्स असं म्हटलं जातं. इन डॉट 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 लिसनिंग द डिफरन्स बिटवीन साऊंड इज आयडेंटिफाईड. ठीक आहे. म्हणजे काय ऐकताना ध्वनीमधील फरक ओळखला जाऊ शकतो? डिस्क्रिमिनेटिव्ह लिसनिंग, कॉम्प्रेहेन्शन, डायलॉजिक की एम्पॅथेटिक? तर डिस्क्रिमिनेटिव्ह ज्यावेळेस आपण लिसनिंग करत असतो, ऐकत असतो त्यावेळेस आपल्याला साऊंडचा डिफरन्स किंवा ध्वनीमधील फरक आपल्याला ओळखता येऊ शकतो. द बेसिक पर्पज ऑफ कम्युनिकेशन इज. कम्युनिकेशनचा बेसिक पर्पज काय आहे? कशासाठी आपण कम्युनिकेशन करत असतो? ठीक आहे. टू इन्फॉर्म, टू रिफॉर्म, टू कन्फर्म और टू फॉर्म. म्हणजे इन्फॉर्म म्हणजे माहिती देण्यासाठी, टू रिफॉर्म म्हणजे सुधारण्यासाठी, टू कन्फर्म म्हणजे पुष्टी करण्यासाठी म्हणजे कन्फर्म करण्यासाठी, की टू फॉर्म ठीक आहे की तयार करण्यासाठी काही गोष्ट. तर बेसिकली पर्पज काय असतं कम्युनिकेशनचं? टू इन्फॉर्म म्हणजे माहिती देण्यासाठी. बरोबर. पुढील प्रश्न, द लार्जेस्ट नंबर ऑफ न्यूजपेपर्स इन इंडिया इज पब्लिश्ड फ्रॉम द स्टेट ऑफ. ठीक आहे. इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये सर्वात मोठी वर्तमानपत्रे कोणत्या राज्यातून प्रकाशित होतात? केरला राज्यातून, महाराष्ट्र राज्यातून, वेस्ट बंगाल की उत्तर प्रदेश? म्हणजे कुठल्या स्टेटमध्ये सर्वात जास्त न्यूजपेपर पब्लिश होत असतात? तर उत्तर प्रदेश त्याचं करेक्ट आन्सर आहे. पुढील प्रश्न, कम्युनिकेशन मध्ये असिंक्रोनस मीडियम जे असतं, असिंक्रोनस मीडियम जो असतो त्याचं एक एक्झाम्पल काय आहे? रेडिओ, टेलिव्हिजन, फिल्म की न्यूजपेपर? तर एक्झाम्पल ऑफ असिंक्रोनस मीडियम इज न्यूजपेपर. ठीक आहे. वृत्तपत्र जे आहे हे असिंक्रोनस माध्यमाचं एक उदाहरण आहे. तर पुढील प्रश्न विचारलेला आहे, द टर्म साइट स्टँड्स फॉर. ठीक आहे. साइट ही जी टर्म आहे याचा अर्थ काय आहे? या शब्दाचा अर्थ काय आहे किंवा याचा लॉंग फॉर्म काय आहे? सॅटेलाइट इंडियन टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट की बी सॅटेलाइट इंटरनॅशनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट की सी सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट की डी सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टीचर्स एज्युकेशन? तर साइट या शब्दाचा लॉंग फॉर्म जो आहे तो आहे सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट. ठीक आहे. साइट हा शब्द लक्षात ठेवा. द टर्म DAVP. DAVP या शब्दाचा लॉंग फॉर्म काय आहे? डायरेक्टोरेट ऑफ ऍडव्हर्टायझिंग अँड व्होकल पब्लिसिटी की डिव्हिजन ऑफ ऑडिओ व्हिज्युअल पब्लिसिटी की डिपार्टमेंट ऑफ ऑडिओ व्हिज्युअल पब्लिसिटी की डी डायरेक्टरेट ऑफ ऍडव्हर्टायझिंग अँड व्हिज्युअल पब्लिसिटी? तर DAVP डॅवपी आपण त्याला म्हणू शकतो. तर याचा लॉंग फॉर्म काय आहे? तर डायरेक्टरेट ऑफ ऍडव्हर्टायझिंग अँड व्हिज्युअल पब्लिसिटी. ठीक आहे. डी म्हणजे डायरेक्टरेट, ए म्हणजे ऍडव्हर्टायझिंग, व्ही म्हणजे व्हिज्युअल अँड पी म्हणजे पब्लिसिटी. ओके.
ओके, सो थँक यू फॉर दिस सेशन अँड व्हेरी गुड लक फॉर युअर एक्झामिनेशन. जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितले नसतील कुठले, तर लवकरात लवकर बघून घ्या. तुमचं खूप चांगल्या प्रकारे रिव्हिजन होणार आहे आणि मॅक्स टू मॅक्स मार्क्स तुमचे पेपर 1 मध्ये येतील, मी तुम्हाला अशी खात्री देतो.